ब्रश घ्या 4 नंबर. फ्लॅट ब्रश घ्या. जिथे जिथे व्हाईट कलर आहे तिथे तिथे व्हाईट कलर अप्लाय करायचा आहे. 4 नंबरचा घ्या फ्लॅट. फ्लॅट फ्लॅट फ्लॅट. जिथे जिथे धोतरला व्हाईट कलर आहे तिथे तिथे करायचा. जिथला शेला आहे तो शेला सोडून द्या बरं का. कंटिन्यू तुला प्लीज खाली आणि शेला हो तर वरची ग्रे कलरची शेडिंग आहे ना त्याची थोडस ते होते. नाही दाखवते दाखव. पहिले व्हाईट कलर अप्लाय करून घेतो त्याला. हा शेडिंग महत्वाची. शेडिंग येणं गरजेचं आहे. सिंपल प्लेन डिझाईन कलरिंग तर कुणाला पण येईल. छोटे छोटे पोरं असतात लहान लहान त्यांना सुद्धा येईल. मेन कलर शेडिंग असते. ब्लाऊज आणले का पिंक कलरचे मग? आ मी आणले हो. कोणता सिल्क सांगितलं होता मॅडम तुम्ही? रॉ सिल्क नाही नाही टपेका. हा त्यातला राणी कलर एकदम भारी भेटतो मला. हा का असंच आहे. तो कोणता आहे तुमचा मोठा आहे? तुझं रॉ सिल्क रॉ सिल्क पावडर तुमचं मी आणणार आहे तिथे आणणार कन्फर्म नाही मला ते दुसरं काय मी म्हटलं आज काय झालं? मी एकत्र सांगू होते. हा त्याचं तर सांगतो पण तिने जाम कॉटन मध्ये आणले त्याच छान. टपेटा सिल्क 100 रुपये आहे ना आणि हे जाम कॉटन 120 रुपये. हा हो. तुम्ही कसं तुम्ही सांगितलं ना त्याच 120 कोणता टपेटा सिल्क. हा मला पण मला 12 वाजता सगळ्यांनी शालीमारला जमा. त्यात सगळ्यांनी एकत्र दुकानाचं त्यांना ते घ्यायचं. हा एक याच्यातच काय आणि एका वेळेस जास्त छान होते ते फॅशन डिझायनिंग वाले तसे ते जमा. सायंताराचा साबुदाणा वडा आहे ना त्याच्या पुढच्या गल्लीतनं खाली यायचं अपोजिट साईडला. ते पूर्ण सायंतारा सगळ्यांना माहिती आहे. छान सेल लागलाय तिथे कपड्यांचा तुकड्यांचा. तो मंगळवारचा असतो ना ग. मग मंगळवारी असतो सगळ्या शॉप मध्ये मीना कट पीस वगैरे सगळीकडे मंगळवारी असतो. फक्त मंगळवारी. बरं ऐका तुम्ही ना क्लास चालू असताना बोलू नका. मला एकाने कंप्लेंट केलीये क्लासमध्ये खूप आवाज येतो रेकॉर्डिंग मध्ये त्याच्यामुळे क्लास संपला की मग आपण गप्पे मारू. रेकॉर्डिंग संपली का मग ज्यावेळेस रेकॉर्डिंग स्टॉप असेल तेव्हा पाहिजे ते गप्पे मारा. ओके त्याच्या पुढे करता ताई बाहेरचा आवाज येणार नाही मग. ताई अश्विनी अश्विनीच ना आणि त्याच्यामुळे रेकॉर्डिंग चालू असताना शांतता. आता जिथे व्हाईट कलर आहे तिथे मी हा व्हाईट कलर अप्लाय करते. ओके
आणि फास्ट करा बरं का. जिथे शेलाचा कलर वेगळा आहे तो कलर सोडून द्यायचा आहे आपल्याला. परत त्याच्यानंतरला वरच्या बाजूला इथे सुद्धा व्हाईट कलर द्यायचा आहे. पॅलेट आणली का तुमच्या? हे तुमच्या मागचा डबा द्या. तसंच द्या, डायरेक्ट तसंच द्या. ठीक आहे. नाही का? तुम्ही नाही करत आहे? झालं का? आता बघा, व्हाईट धोतरचा कलर तर तुम्हाला इझिली येईल. तर त्याच्यामध्ये असलेला जो ग्रे कलर आहे, शेडिंग आहे, तो कसा करायचा? त्याच्यासाठी तुम्हाला व्हाईट कलर घ्यायचा आहे या ठिकाणी. त्या व्हाईट कलर मध्ये ब्लॅक कलरचा एकदम किंचित पेक्षाही किंचित डॉट घ्यायचा आहे. हे बघा, इथे ब्रश घेतला. इतका लाईट आपल्याला ग्रे कलर करायचा आहे. दुसऱ्या बाजूला मी थोडासा ब्लॅक कलर पण काढून घेते. आता बघा, हा इकडचा एक धोतरचा पार्ट आपण आधी करूया. 2 मिनिटं बघून घ्या सगळ्यांनी. हे बघा, इकडचा जो धोतरचा पार्ट आहे ना, तो आता ऑलरेडी तिथे आपले रिंकल्स तयारच आहेत, राईट? त्याच रिंकल्स वरती ग्रे कलरचा आपल्याला लाईन्स मारायचे असे.
ठीक आहे. लाईन्स मारल्यानंतर आपल्याला ब्रश काय करायचंय, क्लीन करायचंय. ठीक आहे. कापडने ब्रश क्लीन करायचा आहे. त्याच्यानंतरला पुढच्या बाजूला हा जो व्हाईट कलर आहे त्या ग्रे कलरच्या लाईन मध्ये असा मर्ज करायचा आहे. दिसते का ग्रे कलरची लाईन? ठीक आहे. थोडासा परत व्हाईट कलर घेतला आणि परत त्याला मर्ज केला. Done? तो कलर त्या कलर मध्ये प्रॉपर आपल्याला मर्ज करायचा आहे त्या ठिकाणी. ते मी थोडंसं व्हाईट कलर परत काढून घेते, बाजूला ठेवते. किंचित परत ब्रश मध्ये व्हाईट कलर घेतला आणि परत तिथून थोडासा अप्लाय करून घेते. आपल्याला ग्रे कलरची लाईन दिसली नाही पाहिजे, तो मर्ज करायचा आहे त्या कलर मध्ये. डन. त्याच्यानंतर परत ग्रे कलर घेईल. परत आता इथे माझी लाईन आहे की नाही, इथे मी लाईन वरती ग्रे कलर अप्लाय करेल आणि ब्रश मध्ये कलर असा पिक करायचा की तेवढ्या लाईन पुरताच आपल्याला कलर युज होईल. डन. आता बघा मी ब्रश क्लीन पण नाही करते कारण की मी तेवढाच कलर अप्लाय केला होता. थोडासा व्हाईट कलर घेतला त्या ब्रश मध्ये आणि पुढच्या बाजूला या लाईनला मर्ज करायचंय असं. ठीक आहे. असंच करत करत आपल्याला प्रत्येक जी लाईन आहे ती लाईन आपल्याला क्रिएट करायची. ग्रे कलरची एक लाईन काढली, परत व्हाईट कलर पिक केला आणि त्याच्यामध्ये मर्ज करायचं. परत ग्रे कलरची लाईन घेतली, आता व्हाईट कलर घेतला, पिक केला. तुम्ही एक तर ब्रश क्लीन करून पण यूज करू शकतात किंवा ब्रश मध्ये कलर इतकाच पिक करा की तुमची फक्त तेवढी लाईनच क्रिएट होईल. नाही तर मध्ये मध्ये ग्रे शेड दिसतोय, तोच ब्रश मी पुढच्या बाजूला यूज करते कारण की त्या ब्रश मध्ये ऑलरेडी काय आहे, कलर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी थोडासा डार्क शेड आहे ब्लॅक मध्ये, किंचित ब्लॅक कलर ब्रश मध्ये पिक करेल, त्याच्यासोबत व्हाईट पण पिक करते. ब्लॅक जास्त व्हाईट कमी घेतला की बघा या ठिकाणी थोडासा ब्लॅक शेड आहे. तिथे यूज केला, इथे दिसतोय, परत तिथे यूज करायचंय. जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे यूज करायचंय ब्लॅक कलरचं. ब्रश क्लीन करेल, परत आता थोडासा व्हाईट शेड घेईल आणि व्हाईट शेडने बाजूने लाईन क्रिएट करते त्यालाच. म्हणजे डार्कच्या बाजूला परत थोडासा लाईट ग्रे. लाईन नाही दिसली पाहिजे. ठीक आहे. डन. आता दुसऱ्या बाजूला पण मी सेम पद्धतीने करते. ठीक आहे.
सेम मेथडने सगळ्या लाईन्स क्रिएट करायच्या आहेत आपल्याला. या सेम मेथडने पूर्ण धोतर कम्प्लीट करायचंय तुम्हाला. धोतर कम्प्लीट केल्यानंतर ना वरच्या बाजूला इथे यायचे. इथे ग्रे कलर आहे. ग्रे कलरची एक लाईन क्रिएट करायची. व्हाईट कलर घेऊन त्याचे लाईन्स जे आहे मर्ज करायचे त्याच्यामध्ये. लाईन्स दिसल्या नाही पाहिजे ग्रे कलरचे जास्त, डार्क ग्रे कलरचे.
तुमचं झालंय का पूर्ण करून? तुझा? शेडिंग अशीच केली होती का? बघू तुझे बघू. काय तुझं नाव? नाही. माझी शेडिंग व्यवस्थित नाही झाली मला. नाही. बघू. त्याच्यासारखं. हा दाखवते तुम्हीच. हा. थोडा ग्रे कलर जास्त वाटतो. हा पण छान, ठीक आहे, एवढं पण काय वाईट नाही. ठीक आहे. ते शेवटच्या फेसच्या शेडिंग मुळे तुम्हाला खालची याची आयडिया आली असेल ना. हा. छान केलं. त्याच्यात माझ्या मुलीने पण थोडी ना. हा. छान. त्याच्यामुळे मी त्याच्या हेच केलं नाही, त्याच्यामुळे काही समजतच नाही. असं तुम्ही करायचं ना, एवढं 7 दिवस सुट्ट्या होत्या ना, आता व्हिडिओ होते ना तुमच्याकडे. बघितलेच नाही मोबाईल. नाही ना, आता किती दिवस झाले बघा बरं. ते पुट्टीचं काम चालू होतं करायचं होते. झालंय. 8 दिवसात आलं. कसं राहतो? मी पण काय? परत करणार, अच्छा. करा, परत करा. हा. एकदम सुंदर वाटेल. ठीक आहे. हे झालं की त्याच्यानंतर आता मधला जो शेल आहे त्याला लावलेला आहे रेड कलर आणि येलो कलर. रेड कलर घेते मी. रेड आणि येलो. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला येलो कलर घ्यायचा इथे. त्याचं नवीन आहे का थोडा बरं. हा. तेच म्हणलं. हे बघा, या ठिकाणी मी डायरेक्टली येलो कलर अप्लाय करते. मी डायरेक्टली तिथेच कशी शेडिंग करते ते दाखवते तुम्हाला. ऑरेंज टाईप. हा मग दाखवते मी. त्याच्यामध्ये रेडिश मिक्स करायचं थोडासा. हाच येलो कलर या शेडाला पण यूज करा.
आणि तुमच्या बुट्ट्यांचा फोटो टाकून द्या रे. खूप सुंदर झाल्या बुट्ट्या तुमच्या. आता सगळ्यात सुरुवातीला हा जो शेल आहे ना, हा पहिले कम्प्लीट करून घेऊया. त्याच्यामध्ये बघा मध्ये मध्ये लाईट शेड दिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी मी व्हाईट कलर घेते आता. आता ब्रश मध्ये ऑलरेडी माझा ऑरेंज कलर आहेच. येलो कलर, सॉरी, येलो कलर आहेच. मी तोच येलो कलर त्या व्हाईट मध्ये मिक्स करते. हे बघा असं. जर तुम्ही वेगळा घेतला असेल ब्रश, तर व्हाईट कलर मध्ये किंचित असा येलो मिक्स करा. डन. त्याच्यानंतर बघा जिथे जिथे शेडिंग आहे व्हाईट कलरची, तिथे तिथे शेडिंग बघायची. एक मिनिट बघा सगळ्यांनी. व्हाईटचं प्रमाण जास्त घ्या थोडस. जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे तो व्हाईट कलर अप्लाय करायचा. व्हाईट म्हणजे त्याच्यामध्ये किंचित येलो मिक्स आहे. पण मला एक शंका आहे. जो फॅब्रिक कलरचा येलो कलर आहे ना, हम्म. त्याची शेड वेगळी आहे. हे बघा, दाखव. ही अशी. सेम आहे. आपण जेव्हा आपण हा किंचित टाकतो ना, येलोइश जास्त आहे ना, असू द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. येलोइश किंचित जास्त आहे, बस, बाकी काही नाही. किंचित एखाद लाईनीचा फरक, जास्त नाही. जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे कलर अप्लाय करायचे आहेत. लाईन्स नाही दिसले पाहिजे, ते मर्ज करायचे. लाईन्स दिसली का मर्ज करायचे. लाईन्स नाही दिसल्या त्या कलर मध्ये तो कलर मिक्स मॅच झालाय असं दाखवायचं. त्याच्यानंतर इथे खाली मी लाईट येलो केलाय, तसंच त्याच्यासोबत त्याला डार्क येल्लोचे पण मध्ये मध्ये लाईन्स आहेत. कुठे लाईट कुठे डार्क असं द्यायचंय.
त्याच्यामध्ये बघा आता थोडासा डार्क ऑरेंज कलर आहे, त्याच्यासाठी डार्क ब्राऊन शेड घ्यायचा आहे. कुठे गेला brown shade? हा जो डार्क ब्राऊन शेड आहे तो घ्यायचा आहे. ब्रश मध्ये घेतला, थोडासा ब्रश क्लीन करून घ्यायचा आहे. त्याच ऑरेंज कलरचा पण त्याच्यामध्ये टच पाहिजे ना. ऑलरेडी ब्रश मध्ये माझा येलो कलर आहेच. ठीक आहे, तोच ब्रश बुडवला, तोच ब्रश असा आपल्याला पॅलेट मध्ये काढून येलो कलर पण थोडासा किंचित मिक्स करून घ्यायचा त्याच्यातच. तोच येलो कलर केला की आता हाच ब्रश मी घेईल आणि जिथे जिथे मला वाटतंय ना गरज डार्क ऑरेंजची, तिथे तिथे मी तो ऑरेंज कलर. त्या ब्राऊन शेड मध्ये किंचित ऑरेंज कलर मिक्स करा, त्याचा टच द्या. हम्म. सेम असंच इकडच्या बाजूला पण. खाली सुद्धा हा शेड आहे, त्याच्यासाठी मी बारीक ब्रश यूज करते. डन. आता आपल्याला रेड कलर घ्यायचा आहे. तर बघा इथे मी रेड कलर घेते. आता हा थोडासा लाईट रेड आहे.
डार्क नाहीये त्याच्यामध्ये, किंचित व्हाईट मिक्स करते. व्हाईट नाही, येल्लोच मिक्स करूया. रेड मध्ये किंचित येल्लो मिक्स करून थोडासा लाईट शेड केला. त्याच्यानंतर या शेडने बॉर्डर करायची इथे. रेड मध्ये अजून कुठला कलर? येल्लो. आधी ही जी बॉर्डर आहे ती बॉर्डर देऊन घ्यायची पूर्ण. ऑरेंज कलर. त्याच्यानंतर इथे असा ऑरेंज कलर घ्यायचा आहे. बघा हा ऑरेंज कलर घेते मी. हे ऑरेंज कलरच्या मदतीने मधल्या बाजूला धोतरला मध्ये शेडिंग द्यायची आपल्याला, ठीक आहे. थोडासा पिक कलर ह्याच्यामध्ये ब्रश मध्ये पिक केल्यानंतर थोडासा क्लीन करून घ्या ब्रश.
ऑरेंज कलरच्या मदतीने थोडस मध्ये मध्ये शेडिंग द्यायची कुठे कुठे अशी. तिथे गरज वाटते तिथे तिथे ऑरेंज कलर अप्लाय करायचा असं. एकदम लाईट शेड देत जायचं कुठे कुठे. थोडासा येलो कलर घेते आणि तो येलो कलर पण मध्ये ऑरेंजच्या मध्ये मध्ये असं स्प्रेड करत जायचं कुठं कुठे. कुठं डार्क दिसेल कुठे लाईट दिसेल. त्याच येलो कलरने त्या रेड मध्ये पण थोडस किंचित असं शेडिंग द्यायचं. थोडं थोडं द्यायचं थोडंसं ऑरेंज मिक्स करा त्याच्यात. किंचित ऑरेंज मिक्स करा. कुठे कुठे शेडिंग द्यायची पूर्ण नाही द्यायची. का विचारायचं आहे का विचार. काय झालं. ऑरेंज मध्ये थोडासा किंचित येलो मिक्स करायचा कुठे कुठे शेडिंग देताना फक्त. हम्म? हम्म. हम्म. तिला असं झालंय कधी मॅडम संपवते. हा. तिचे कलर दिले तर चालतील का. आहे ते कलर तुम्हाला जमून नाही राहिले आणि त्याच्यात दुसरे कलर टाकायचे आहेत तुम्हाला. तेच पण नाही. आहे तोच कलर शिकायचा आपल्याला. आला का तो तर आता. 2-3 कलर्स असे वेगवेगळे कलर दिसले पाहिजेत त्याच्यामध्ये.
आता एकच दिसून राहिलं. चालतंय. हे बघा, तुम्हाला शेडिंग नाही जमले ना, टेन्शन नका घेऊ. मग ती ऑरेंज पावडरला रेड करा, नो इश्यू. हा त्यांचा हात बसलाय. हा समजून त्याच्यामुळे घ्यायचं बा दुसऱ्या वेळेस. मी समजून घेते. परत कर. त्या रेड वर पण ऑरेंज नाही करायचे का थोडस? शेडिंग द्यायचे मध्ये मध्ये, असं स्ट्रोक द्यायचे मध्ये मध्ये त्याला. मी म्हणून आली, जर मी आज घरी थांबली असते ना, माझं विठ्ठल इथे थांबलं असतं. भेटलं तर जाऊ दे, बाकीच्या जाऊ शिव. पायाला बघा मध्ये व्हाईट शेड देते मी, कारण की बाजूला पण ब्लॅक आहे, तिथे पण ब्लॅक आहे. जर आपण आधीच ब्लॅक दिले तर आपल्याला शेडिंग जमणार नाही. ते नाही सेट केलाय. इथंच केलं का? मला म्हटलं झालं होतं काही फोन करायचे ते. पूर्ण पाय पांढरे घ्यायचे का? नाही नाही, पूर्ण तसे ते फक्त बॉर्डर. हा, फक्त बॉर्डर. ब्लॅक शेड घेते. जो व्हाईट कलर आहे ना आपण अप्लाय केलेला, तो सोडून द्यायचा. इथे खूप पेशन्सने काम करावं लागतं. हो आणि पायाच्या इथे हो. आणखी थोडस ब्रश सरकलं डायरेक्ट पाय बाहेर. पायाचा आकार बाहेर. पेशन्सच काम आहे. मला आवडत. माझ्याकडे पेशन्स खूप कमी आहे. माझ्या मुलीचा सुद्धा अभ्यास येत नाही त्याच्यामुळे. नाही, तर पेशन्स खूप गरजेचं आहे लाईफ मध्ये. ह्याच ठिकाणी नाही, तुला लाईफ मध्ये प्रत्येक ठिकाणी. हो आणि ऑर्डर करून एवढंच पेशन्स. सगळ्यांना प्रश्न आहे माझ्या नवऱ्याबद्दल. म्हणजे ती केबल काढली ना, तर एक नोटिफिकेशन काय आलंय? चार्जिंग संपली का? चार्जिंग संपली वाटते, दाखवते का बॅटरी डाऊन? USB स्ट्रीमिंग स्टेट. ओके आणि कॅन्सल. कॅन्सल द USB. लाईटची नाही. लाईटची. एवढ्याच. पाय करायला शिकून जाईल तेव्हा घ्यायची. Yes. कोणाचं? आयडी पाहिजे. हम्म. म्हणजे अख्खे पाय वाईट केले का?
नाही बाई गं. फक्त बॉर्डर व्हाईट केलं. हिचे पण कलर आतमध्ये की हिचे कसं फिकट आहे टॉप्स आहे ना. तिच्या कलर मध्ये खूप थिकनेस आणि ते खूप जुने कलर आहे तिचे. किती वर्ष झाले? 6 महिने? महिन्यांमध्ये नाही होत एवढं. दिवाळीला घेतलेले मी पंती वगैरे 1 वर्ष पण नाही झालं. तेच मग 6 महिने 6 नाही जास्त झालं 7 म्हटलं होईल. माझ्या मुलीचे 2024 चे 24 अजून देवा बघ तू काही काही कलर घ्यायचे वापरले ब्राऊन कलरचा कंपनीचे ब्रश पण खूप हो का? कंपनी मध्ये जरा फरक असतो. ब्रँड आमच्या ब्रशला फिनिशर नाही पण आयांचं मार्क दिसतंय व्हाईट कलरचं ते तसंच पाहिजे. हो. आता इथे हार काढायचा आपल्याला. करायला तुम्ही खूप वेळ लागेल. मी नाही काढून बरं निघून जातो त्या भाषा वाचवायला तुम्हाला त्याच्यासाठी हा डार्क ग्रीन कलर घ्यायचा आहे तुम्हाला. ग्रीन कलर मध्ये बघा 2 ऑप्शन दिलेले आहे, एक शेवाळी आणि एक डार्क ग्रीन. डार्क ग्रीन युज करायचे आहे, शेवाळी कलर नाही युज करत ते मी. हा, शेवाळी बघा. आणि ब्लॅक कलर पण लागणार आहे. आणि रेड कलर पण लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. आता बघा इथे मी हार काय आखलेला नाहीये, तरी पण पेनाच्या मदतीने थोडस ड्रॉ करून घेते. पेन म्हणजे या ठिकाणी बघा माझं मार्किंग आपण हारचं केलेलं नव्हतं. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा वरच्या बाजूने पण आपल्याला मार्किंग करता येतं. आता इथे फुलं होते ऑलरेडी, एका बाजूला मार्किंग होती, त्याच्या एक्झॅक्ट बाजूला समोर या ठिकाणी पण अशी फुलं तुम्ही वरच्या बाजूने काढू शकता. त्याच्यानंतर मधल्या बाजूला हारांसाठी नॉर्मली पानांच्या पत्त्यांच्या अशा आकार दिलेले आहेत. तुळशीचे. नॉर्मल एक ऑर्डर करून घ्यायची आधी. किती वाजले? त्याच्यामध्येच वेळ झाला. बाकीच्याने बुट्ट्यान ते कम्प्लीट केलं का? माईक बंद करा ताई, माईक बंद करा ना.
पिंक कलर वर हे ड्रॉ करायचंय का ताई? हा ते ड्रॉ मी करून सांगते बरं का आता. का? उद्या ऑनलाईन आज त्यांना काढायला त्याच्यामध्ये. मी नंतर काही सांगणार नाही. व्हिडिओ आहे ना तुमचा? व्हिडिओ आहे, व्हिडिओ बघूनच करायला लागेल. हो हे झालं ना fast. चेहऱ्याच बाकी टाकली. हे फुलाचं दाखवा काय? इकडे. चालेल. चेहरा बघून करून घ्या. हा चेहरा पाहूनच करायचंय. मी मला वाटतं ढक्कन ढक्कन टाकतो. या ठिकाणी बघा एकदम प्रॉपर आकार नाही काढला. बाकीचे काही गोष्टी थोडस मनाने करावं लागेल आपल्याला. अरे बापरे. आज तर खूप लांब. त्यांना जायचं. मला नंतर सांगितलं विचारलं बरोबर. पहिले जो डार्क ग्रीन कलर आहे तो घेते मी. त्याच्यासाठी ते मी ग्रीन कलर काढते. त्याच्यामध्ये ब्लॅक कलर मिक्स करते. जास्त झालं. थोडासाच घ्यायचा होता पण जास्त झाला. नाही तो तसंही केला नाही की मग तसंच होऊन जायचं. छोटी तिने तिच्या डोकं चालवलं. ग्रीन कलर मध्ये एकदम थोडासाच ब्लॅक टाकणार. एकदम थोडासा. 14 वर्षाची. एकदम थोडासाच ब्लॅक टाकते. त्याच्यानंतर ब्रशच्या मदतीने अशा आपल्याला पानांचा आकार काढायचा आहे. असं जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे डार्क कलरचे पाना काढायचे. पण ते नंतर मिक्स नाही होणार. किती नंबर सगळं किती वरती डबल 0. $0030 इकडे खाली असतं. तुमच्या बोटाकडे जाऊ दे. 4 नंबर यूज केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना आणि हिला दोघांनाच पेंटिंगचा कंटाळा. नाही कपचे साईज इथं साईज कपलचं साऊंड वापरत आहे. ती निडलची सवय होती मॅडम आणि त्याच्यामध्ये ब्रश येऊन गेला. नाही मला ओरिजिनल तसंही मला पेंटिंगचं कंटाळा नाही ते जमत नाही बाकी ना. लाईन्स कम्प्लीट झाल्या का सगळ्यांच्या? कसल्या एक्स्ट्रा लाईन हो सगळं बाकी ऑल कम्प्लीट नाही. एक मी ब्लाउज पण करायला घेतलं होतं. त्याच्या 2 लाईन झाल्या शुगर बीटच्या 2 आणि मधली एक. उद्या सगळ्यांनी पेंटिंग ड्रॉ करून आणायला. हा ती लेडीची जी आहे ना शंकरराव पाणी टाकतानाची सगळे ड्रॉ करून आणा उद्या येताना. त्याच्यापेक्षा जास्त शेडिंग आहे. हो त्याची सुरुवातीपासून तू ट्रेसिंगच चांगली कर.
प्लीज मला ऐकू दे. थँक्यू. माईक बंद करा. जिथे जिथे डार्क शेड आहे तिथे तिथे डार्क शेड आधी अप्लाय करून घेते. तो नाही घेतला. अरे wait. तसं तो करायचं. नाही, सगळं होतं. आणि घालायचं. हा. तो चौथा मग तो घ्यायचा. लाल कलर. हे पण. पाहिजे पण. तर पिंक कलरच्या ब्लाउज पीस वरच काढून आणायचं का डायरेक्ट? येस येस, डायरेक्ट ब्लाउज पीस. आता ही पेंटिंग तुमच्या हाताखालून गेली त्याच्यामुळे काय आयडिया आले असतील ना तुम्हाला. हो, शेडिंग. येस कलर पीस. येस. कलर मिक्सिंग मिक्सिंग शेडिंग, मेन स्ट्रोक कुठं द्यायचंय, काय द्यायचंय, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात तुमच्या क्लिअर होतील. मेन एक्झाम मध्ये अडेल माहिती का सगळ्यांची हेअर. कारण की हेअर एक लाईन नाही. हा. काय नाही, खूप सोपं आहे. नाही, सोपं आहे. पण जेव्हा ते आपण करतो ना आपल्या हाताने तेव्हा कळत. कसं नसत तुझं डोळे बोट कुठे गेली तू? डोळे बोट कुठे ग्रीन कलर घेते. या ग्रेन पेक्षा ना तो ग्रीन अजून छान दिसतो. कोणता? मेहंदी टाईप. एक इथून नाही करून दिसत. बघतो. नाही, तो पण थोडा थोडा मध्ये मध्ये यूज करायचा आहे ना. 3 शेड्स आहेत त्याच्यामध्ये. डार्क लाईट. हम्म 3 शेड आहे, तो पण यूज करायचा. बघा आता आली का पानांचा आकार, दिसतोय का? तर असा ब्रश घ्यायचा, मध्ये ठेवायचा, असा मध्ये ठेवला की असा स्ट्रोक द्या. 1 2 3 4. छोटे छोटे स्ट्रोक द्या. थोडा मोठा करा, थोडा छोटा छोटा द्या.
शेवाळी आता बघ, आता हा शेवाळी कलर घेते मी. बारीक ब्रश घेते मी. आता ह्याला शेवाळी कलरने काय करायचंय, मध्ये मध्ये जे पानं आहेत, पानांचे जे आकार आहेत ना, त्याला आकार द्यायचे ह्या कलरने. घेतला की बघा, इथं वाटते ना गरज, की लगेच असा नॉर्मली शेप द्या जिथे गरज वाटते तिथे. म्हणजे तुमच्या मध्ये मध्ये तुळशीच्या पानांचे आकार सुद्धा दिसतील त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? हा जो डार्क शेड दिलाय ना आपण, त्याला सुद्धा असं मध्ये मध्ये शेड करू शकतो तुम्ही. किती कलर वापरले आपण एका ह्याच्यात? हम्म, चार शेड झाले. हम्म. त्या ठिकाणी थोडस पेशन्सनेस काम करायला लागेल. तर राहिलं गुलाब. गुलाबासाठी आपल्याला रेड कलर घ्यावा लागेल. आज भरपूर जण नाही आले ना? अरे ते नाही आले. हं? हम्म, ते तर नाही आलं. ऑनलाईन वाले पण कमी आहेत का? काय माहिती नाही. काय? जास्त आवडते. बाईक सगळी केली. त्याच्यानंतर इथं रेड कलर घेते. त्याच्यामध्ये किंचित ब्लॅक घ्यायचं आपल्याला, एकदम किंचित. डार्क मरून शेड बनवायची आणि जे फुल आहे ना, आउटलाईन करायची.
हम्म? काय? हा रेड कलरचीच करू आपण छान दिसते. व्हाईट डिझाईन तर झाली पण डिझाईनला आपल्याला आउटलाईनची पण तितकीच गरज असते. ठीक आहे. आता जे आपले हे आहे काय म्हणतात विठ्ठलाचं पूर्ण आउटलाईन करायची आपल्याला त्याच्यासाठी ब्लॅक कलर घ्यायचा आणि सगळ्यात बारीक ब्रश वापरायचा त्याच्यासाठी. ठीक आहे. सगळ्यात बारीक ब्रश वापरायचा आहे घ्यायचं. आता बघायला ब्लॅक कलरनेच ऑलरेडी आउटलाईन आहे त्यामुळे मी या ठिकाणी ब्लॅक कलरनेच आउटलाईन करते. आता बघा ज्वेलरीला गोल्डन कलर दिला होता त्याच्यामुळे आउटलाईन आपण कसली दिली होती ब्राऊन शेडने. तर व्हाईट कलर आणि ब्लॅक कलरचं धोतर होतं ग्रे कलरचं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही या ठिकाणी ब्लॅक कलरची आउटलाईन द्यायची. जो पण बेस कलर आहे त्याच्या डार्क कलरने नेहमी आउटलाईन द्यायची डिझाईनला. लक्षात राहून द्या. आउटलाईन मुळे आपली डिझाईन पूर्ण कम्प्लीट होते. हायलाइट्स होते. आउटलाईन शिवाय डिझाईनला मजा नाही. किंचित असं ब्लॅकची नॉर्मल अशी आउटलाईन तिथे कुठे कुठे. त्याच्यानंतर धोतरला रेड कलरची आउटलाईन करायची आपल्याला. धोतरचा शेला जी बॉर्डर आहे ना ती. ज्यांनी डिझाईन कम्प्लीट केली त्यांनी असं केलं होतं का? नाही. म्हणून म्हटले मी तुम्हाला परत परत ज्यांची चुकली असेल त्याने टेन्शन घेऊ नका परत करा. जास्त इन्व्हेस्टमेंट नाही याच्यामध्ये आपण केलेली त्याच्यामुळे तुमचा हात साफ होईल. हात साफ होईल. सेकंड टाइम तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे चुकलो होतो. पण ब्लॅक कलरने आउटलाईन केली. हो. कधी आउटलाईन करताना ना जो बेस कलर असेल ना त्या कलर मध्ये युज केलेला त्याची आउटलाईन करायची कधी पण.
ज्वेलरी आणि शेला. त्या ऑफेंड करताना बिलकुल नाही. एकदम 000 प्रश्नच करायचे. 000 आणि 00 सगळ्यात भारी. त्याच्यासाठीच काढते डिझाईन. सुंदर दिसत ना. विसर बघू डिझाईन आता. मी केली पण जरा अशी हे झाली माझ्या एकदम पातळ झाली.
अमेझॉन वरनं मागवतो. अमेझॉन वरून एकदम पातळ आहे. एकदम त्याच्यामध्ये 5-6 प्रकार आहेत, 5-6 आहेत. 00000 पासून ते सगळे. कंपनीचं नाव सर अमेझॉन वर कंपनीचं नाव नाही त्याच्यावर असं ना. नाही, ब्रशवर नाही, डायरेक्ट नंबर आहे. हो ठीक आहे, मी टाकते तुम्हाला. म्हणजे ते ब्रश शिकले. आणि असे ब्रशेस मार्केटमध्ये लवकर भेटत नाही. प्रत्येक बुक स्टॉलचे सगळे दुकान आहे मॅडम. हा तिथे फक्त पेंटिंगच्या सामानाचं एक दुकान. कुठे? मेन रोड. बरोबर. तर तिथे मी परत त्या दिवशी गेले होते ना, हा ए टू झेड पेंटिंगचं सामान, ब्रश पण एकदम वेगळ्या वेगळ्या व्हरायटी. हा कुठे कुठे? ते असे हे वगैरे होते. कोणते? सगळे ते बुक्स बुक डेपो आहे बघा सगळे आपले मेन रोडला. येस हेच हेच. शॉपी तुझ्या ब्रश भरायचे जीवा. आपले बुक डेपो आहे ना सगळे, हा हा. तर ते बुक डेपोच्या खाली आले का बघा ते मोदाडा मार्केट म्हणताय का तुम्ही? हा हा, हा त्याच्याही पुढे आलं का आतमध्ये एक बघा ते सगळे अजून आतमध्ये गेल्यावर सगळे बुक स्टॉल लागतात. हा तिथेच आहे, थोडस पुढे गेलं का तिथे गणपती डेकोरेशनचं सामान भेटतं. बरोबर. हा आणि अजून त्याच्या अजून थोडस बाजूलाच आहे लगेच फक्त पेंटिंगचं सामान आहे. हो. पेंटिंगचं स्टँड, राईटला का लेफ्टला? आपल्या इकडनं गेलो ना आपण त्या मधल्या बोलतो हा तर आपल्या लेफ्टला, आणि तिकडनं आपल्या मेन रोड शालीमारकडनं शॉर्टकट हा. राईट. हा आलं लक्षात. कारण की ते व्हाईट कार्बन पेपर, ब्लॅक कार्बन पेपर सगळं प्रकारचे. अच्छा. ते उलट सीट परवडतं. हो 270 रुपयात पूर्ण होत. म्हणजे सगळ्यांनी जरी क्वांटिटी काढली तरी परवडत. तर सगळ्यांनी मिळून 4-4 पण घेतले तरी भरपूर. आम्ही त्याला जसे घेतले तसे. ओके. सुंदर झाली ना? परफेक्ट. ह्या शेडिंग जमल्या ना तुम्हाला की तुम्हाला कुठली पण पिक मस्त जमेल असं. कॅन्सर घेतलं कॅमेरा दिसत नाही इकडं तिकडे. एकदम भारी दिसत. हा का कुणाचं क्लॅरिटी छान आहे फोटोची? तुमची आहे का? टाका माझी, कारण की एवढी क्लिअर नाही आहे ना.
डायट बरेच